बचत आणि गुंतवणूक हे दोन विषय वेगळे आहेत. थॉट प्रोसेस त्यातली हीच आहे की बाबा मला गरजेला ते पैसे अवेलेबल असावेत, ज्याला आपण बचत असं म्हणू शकतो. बचत आणि इन्व्हेस्टमेंट ह्यातला फरक फारसा माहिती नसल्यामुळे किंवा कामाचं प्रेशर इतकं असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही. तर सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये अनगा 4 करोड रुपये होते. ओके, सो आय वॉज शॉक की इतके पैसे सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये कसे. म्युच्युअल फंडमध्ये लिक्विड फंड नावाची एक कन्सेप्ट आहे, तर त्यात कदाचित मला जसं सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये 2-2.5-3% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट वर्सेस तोच लिक्विड फंडमध्ये आपल्याला 4-4.5% मिळणार आहे. कुठल्याही ड्युरेशनचं गोल असेल तर त्याचं प्लॅनिंग जर योग्य पद्धतीने झालं, ते लक्ष जर समोर ठेवून मी जर इन्व्हेस्टमेंट फायनान्शियल प्लॅनिंग जर केलं, तर कदाचित मला त्याची मांडणी करणं आणि तो कॅश फ्लो त्यावेळी योग्य पद्धतीने मिळणं हे साध्य करता येऊ शकतं. नमस्कार. कोटीच्या कोटी उड्डाणेच्या आजच्या एका नव्या कोऱ्या फ्रेश एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्हाला माहिती, आमच्या क्रिसेंटच्या एका कॉन्फरन्समध्ये एक चिमुरडी आली होती 7 वर्षाची आई बरोबर. अर्थात ती काही कॉन्फरन्ससाठी नव्हती आली, पण अख्खी कॉन्फरन्स संपल्यावर तिने भूषणदादांना जाऊन विचारलं, माझ्या मनी बँकेतले पैसे काही वाढत नाहीत, तुमच्याकडे दिले तर वाढतील का? जे त्या चिमुकलीला कळलं तेच आपल्याला कळण्याची गरज आहे, नाही का? बचत गुंतवणूक यातला फरक काय आहे, गुंतवणूक कशी महत्वाची, हेच या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. भूषण दादा नमस्कार, मनापासून स्वागत. नमस्कार. जे आपण आता त्या चिमुकलीकडून समजून खरं तर या गोष्टीतून घेतलं आणि तू प्रत्यक्ष अनुभव घेतलायस, तर गरज बऱ्याचदा आपल्याला अशी असते की बचतीची वाटते, पण गुंतवणुकीपर्यंत पोहोचणं जास्ती गरजेचं असतं. 100%. तर मुळात त्या दोन्हीतला फरक काय आहे? सो बचत आणि गुंतवणूक हे दोन विषय वेगळे आहेत. जेव्हा आपण बचत असं म्हणतो तेव्हा मला मिळालेले पैसे जे मी सेफ्टीसाठी ठेवलेले आहेत, मे बी माझ्या सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये ठेवलेले आहेत, मे बी त्याची कॅश विड्रॉल करून घरात ठेवलेले आहेत. अर्थातच नोव्हेंबर 2016 नंतर कॅश हा विषय बोलणं गुन्हा आहे, कारण कॅश अलाउड नाही. पण कॅश ॲज अन इमर्जन्सी जी मी माझ्याकडे ठेवलेली आहे, आणि थॉट प्रोसेस त्यातली हीच आहे की बाबा मला गरजेला ते पैसे अवेलेबल असावेत, त्याच्यात कुठेही कमी झालेले ते पैसे नसावेत. कमी जेव्हा मी म्हणतोय कमी झालेले नसावेत, म्हणजे त्यात कॅपिटलमध्ये रिडक्शन नसलं पाहिजे, ज्याला आपण बचत असं म्हणू शकतो. आणि त्या अर्थानेच बचत म्हणजे केली जाते किंवा लोक त्याकडे बघतात आणि करतात. हे बँकेच्या सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये आपल्याला ठेवले तरी चालतील. मे बी त्याला नवनवीन ऑप्शन्स देखील आता आलेले आहेत, म्हणजे ज्याला आपण परत म्युच्युअल फंड इथे पिक्चरमध्ये घेऊयात आपण, की म्युच्युअल फंडमध्ये लिक्विड फंड नावाची एक कन्सेप्ट आहे किंवा ओव्हरनाईट फंड नावाची एक कन्सेप्ट आहे, की जिथे मी माझ्या इमर्जन्सीसाठी लागणारा पैसा हा ठेवू शकतो. आता इथे बऱ्याचदा मोठ्या कॉर्पोरेट देखील लिक्विड फंड किंवा ओव्हरनाईट फंडचा योग्य पद्धतीने वापर करताना दिसतात. कसा, तर एक एक्झाम्पल इथे आपल्याला असं घेता येईल की TCS नावाची कंपनी आहे. सोमवार ते शुक्रवार ह्या कंपनीचं काम चालू असतं. सॅटर्डे संडे कंपनी बंद असते, फायनान्स डिपार्टमेंट बंद असतं. मग शुक्रवारी सकाळी त्या कंपनीच्या करंट अकाउंटमध्ये, जिथे कदाचित फारसे पैसे किंवा करंट अकाउंटला कुठलंही व्याज मिळत नाही किंवा पैसे बनत नाहीत, पैसे वाढत नाहीत असं आपण म्हणूयात, तर ते पैसे ठेवलेले असतात. असं एक एक्झाम्पल आपल्याला घेता येईल की TCSच्या अकाउंटमध्ये शुक्रवारी सकाळी साधारण एक 5,000 करोड रुपये आहेत, आणि हे 5,000 करोड रुपये TCS ही त्या दिवशी त्या शुक्रवारी त्यांना खर्च करण्यासाठी समजा 500 करोड रुपये लागणार आहेत, तर राहिलेले 4,500 कोटी रुपये हे म्युच्युअल फंडच्या लिक्विड फंडमध्ये किंवा ओव्हरनाईट फंडमध्ये पार्क केले जातात. आता शुक्रवार, शनिवार, रविवार मनी मार्केट किंवा लिक्विड मार्केट त्यातली देवाणघेवाण ही चालू असते. सोमवारी सकाळी ह्या कंपनीच्या अकाउंटमध्ये, त्या करंट अकाउंटमध्ये म्युच्युअल फंड कंपनीकडून परत ते पैसे क्रेडिट केले जातात. आता बिलीव्ह मी अनगा, या 3 दिवसाच्या मिळणाऱ्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटवर, ओके, आपण इथे बचत आणि गुंतवणूक ह्या दोन गोष्टीतला फरक जाणून घेतोय. सो आणि इमर्जन्सी बद्दल बोलतोय, तर त्या मिळणाऱ्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटवर मी जो काही अभ्यास केलाय, तर मला असं जाणवलं
कॅल्क्युलेशनमध्ये की त्या कंपनीची त्या महिन्याची 3 ते 5% एम्प्लॉईची सॅलरी सुटते, जो 3 दिवसाचा रिटर्न आहे. कारण अर्थातच तो व्हॉल्यूम मोठा आहे, त्यामुळे तो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट तसा दिसतो. जास्त पण हेच जर आपण इंडिव्हिज्युअल स्पेसिफिक विचार केला, हा कॉर्पोरेटचा विचार झाला, तर इंडिव्हिज्युअलच्या बाबतीत काय होईल की समजा आता अनघा तुझ्या खात्यामध्ये 2 लाख रुपये आहेत आणि त्याचा निर्णय व्हायचा आहे की हे बचतीसाठी ठेवायचे की ह्याची गुंतवणूक करायची आहे किंवा आणखीन काही वेगळं खर्च करण्यासाठी ते मला पैसे हवेत, हा विचार अजून समोर यायचा आहे किंवा ह्याच्याबद्दल चर्चा घरात व्हायची आहे. तर मी काय करायचंय, तर ते पैसे चक्क मी लिक्विड फंड, म्युच्युअल फंडच्या लिक्विड फंडमध्ये पार्क केलेत. ओके. आणि 8-15 दिवसांनी, महिन्याभराने जो काही निर्णय होईल तोपर्यंत ते पैसे मी तिथे ठेवलेत. तर त्या मिळणाऱ्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटवर कदाचित माझ्या घरात येणाऱ्या कामवाल्या मावशींची सॅलरी सुटेल. सो इथे काही मी आपण कामवाल्या मावशींची सॅलरी कशी तयार करायची हे सांगायला आपण काही पॉडकास्ट घेतलेला नाही. पण जेव्हा आपण श्रोत्यांना सांगतोय की बचत आणि इन्व्हेस्टमेंट यातला फरक जेव्हा आपल्याला जाणून घ्यायचा आहे, तेव्हा अगदी कामवाल्या मावशींची सॅलरी टिल आपलं रिटायरमेंटचं प्लॅनिंग तर ते 360 डिग्री फायनान्शियल प्लॅनिंग होणार आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टीतून, छोट्या छोट्या बचतीतून आणि गुंतवणुकीतून आपल्याला कसा फायदा होऊ शकतो हेच आपल्याला इथे नमूद करायचं. बरोबर. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपण जे पैसे घरात एखादी गृहिणी पाकिटात ठेवून देते किंवा आपण म्हणतो जसं पूर्वी पिठाच्या डब्यात ठेवून द्यायचे, त्याच्याऐवजी आता अशा कुठेतरी चांगल्या ठिकाणी पार्क केले तर पिठाच्या डब्यात पैसे वाढणार नाही, तिथे वाढवू शकतात. अर्थातच. हाच मुळात तू सांगितलेला भाग. डेफिनेटली. जसं तू आता सांगतोयस तर आपण वेगवेगळ्या वेजनी या सगळ्याचा विचार करत असतो. जेव्हा आपण बचत आणि गुंतवणूक म्हणतोय तर त्याला वेगवेगळी साधनं असतात, प्रकार असतात. तर याचे टाइप्स अँड टूल्स सांगशील का आम्हाला प्लीज? सो बेसिकली जेव्हा आपण बचतीचा विचार करतो, जे मी मगाशी म्हणालो की मला सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये पैसे ठेवायला आवडतात, खात्यात पैसे दिसतात आणि ते खात्याचं वजन वाढतं. जनरल एक थॉट प्रोसेस आहे. म्हणजे मला इथे एक आवर्जून नमूद करायला आवडेल. म्हणजे मी रिसेंटली एक डॉक्टरला पुण्यामध्ये भेटलो होतो. तर हेच बचत आणि इन्व्हेस्टमेंट यातला फरक फारसा माहिती नसल्यामुळे किंवा कामाचं प्रेशर इतकं असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही. तर सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये अनघा 4 करोड रुपये होते. ओके. सो आय वॉज शॉक की इतके पैसे सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये कसे. तर आता हेच जर ते लिक्विड फंड मगाशी आपण सांगितलं त्याच्यात जर असते, फार मला विचार करायचा नाहीये, लिक्विड फंडात मी पैसे ठेवलेले आहेत, तर त्यात कदाचित मला जसं सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये 2-2.5-3% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट वार्षिक परतावा जो मिळतो, वर्सेस तोच लिक्विड फंडमध्ये आपल्याला 4-4.5% मिळणार आहे. सो हा जो 1%-1.5% फरक आहे, त्याने कदाचित माझा व्हॉल्यूम किंवा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा वाढणार आहे. माझं कॅपिटल जास्त चांगल्या पद्धतीने ॲप्रिशिएट होणार आहे. बरोबर. सो आता आपण जेव्हा वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स बद्दल विचार करतो, बचत म्हटल्यानंतर सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये आपली बचत असू शकते किंवा मग बचत म्हटल्यानंतर तेच आपल्याला आलेले पैसे, व्यवसायाच्या स्वरूपात आलेले किंवा सॅलरी स्वरूपातून मिळालेले पैसे हे आपण कॅश स्वरूपात घरात ठेवू शकतो. अदरवाईज त्याला खूप मोठे अल्टरनेट ऑप्शन्स आहेत असं नाहीये. वर्सेस जेव्हा मी इन्व्हेस्टमेंटचा विचार करतोय, इथे मला बरेच वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. जसं मी म्हणालो की इमर्जन्सी कॉर्पस म्हणून मला लिक्विड म्युच्युअल फंड अवेलेबल आहेत. मला शॉर्ट टर्मच्या माझ्या काही गरजा आहेत की कदाचित मला 3 ते 5 वर्षात, म्हणजे मध्यंतरी कधीतरी बोलताना असं आठवतं मला की तूच म्हणालेली की मला पुढच्या 3-5 वर्षात एक कार घ्यायची, असं माझं एक स्वप्न आहे, शॉर्ट टर्मची गरज आहे, गोल आहे. तर ह्याच्यासाठीचा पैसा कदाचित मी डेट म्युच्युअल फंड किंवा बँक रिकरिंग डिपॉझिट किंवा अशा प्रॉडक्टमध्ये मला करता येणं शक्य आहे. ह्याच्या पुढची माझी गरज आहे की कदाचित मला 5-7 वर्षानंतर माझं स्वतःचा स्टुडिओ काढायचा आहे. ओके. जसं वीणाताईंचा स्टुडिओ आहे तसं माझा स्वतःचा स्टुडिओ काढायचा आहे 5-7 वर्षांमध्ये. तर त्याच्यासाठीची बचत किंवा इन्व्हेस्टमेंट असं आपण त्याला म्हणू शकतो. तर त्याच्यासाठीचा प्रॉडक्ट, मग तिथे मला म्युच्युअल फंडच्या प्रॉडक्टचा विचार करता येईल, बॅलन्स फंडचा विचार करता येईल, बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडचा विचार करता येईल, हायब्रिड फंडांचा विचार करता येईल. याच्या पुढे मी सरकलो की मला बाबा 10 वर्षानंतर मला विलेपार्ल्यात आणखीन एक घर घ्यायचंय, माझं स्वप्न आहे, मोठं घर घ्यायचंय. आज मी 2 BHK मध्ये आहे, कदाचित मला 3 BHK मध्ये जायचंय. तर पैसा हा अर्थातच मोठा लागणार आहे. आजची किंमत आणि 10 वर्षानंतरची किंमत ह्याच्यात मोठी तफावत असणार आहे. तर मग मी त्याच्यासाठी लार्ज कॅप फंड, मिड कॅप फंड किंवा लार्ज अँड मिड कॅप फंड अशा फंड्सचा विचार करू शकतो जेव्हा मी म्युच्युअल फंडच्या बाबतीत विचार करतो. किंवा मग अदर अल्टरनेट प्रॉडक्टचा विचार केला तर मग NSC आहे
MIS आहे, मंथली इन्कम स्कीम, जी पोस्टाची आहे, ज्या लॉंग टर्मच्या म्हणजे 7, 8, 9 वर्षांच्या गुंतवणूक, पण तिथे फारसा आपल्याला परतावा कदाचित मिळणार नाही किंवा इन्फ्लेशनला बीट करणारा रिटर्न मिळणार नाही. बरोबर. वर्सेस आपल्याला इकडे लार्ज कॅप किंवा लार्ज अँड मिड कॅप किंवा मिड कॅप अशा फंडमध्ये आपण गेलो तर आपल्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट थोडेसे जास्त मिळू शकतात. याच्या पुढे आपण सरकलो तर कदाचित आपल्या मुलांची उच्च शिक्षण आहेत, मला वर्ल्ड टूर करायचंय असं माझं स्वप्न आहे, प्रत्येक देशात एकदा तरी फिरायला जायचं आणि लेजर ट्रिप करायची आहे, म्हणजे मी गेलो आणि आलो असं न करता मला 15 दिवस, महिनाभर अशी जरा ट्रिप करायची आहे, तर त्याच्यासाठी लागणारा कॉर्पस मोठा आहे. मग परत मी मिड कॅप किंवा स्मॉल कॅप फंड अशा ज्या कॅटेगरीज आहेत, मायक्रो कॅप फंड अशा ज्या कॅटेगरीज आहेत किंवा थीमॅटिक फंड जिथे हेल्थ केअर सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते किंवा इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते किंवा सेक्टर स्पेसिफिक फंड आपण त्याला म्हणू शकतो, अशा ठिकाणी मी गुंतवणूक करणं जास्त रास्त ठरेल. सो एकंदरीत आपण जेव्हा डिफरन्सिएशन असं म्हणूयात की जेव्हा करतो इन्व्हेस्टमेंट आणि बचत किंवा सेव्हिंग आणि गुंतवणूक असा जेव्हा आपण विचार करतो तर डिफरन्सिएशन ऑफ प्रॉडक्ट्स बरीच आहेत आणि जिथे मला इन्फ्लेशनला बीट करणारा माझ्या गरजेपुरता पैसा हा तयार होणार आहे. बरोबर. एक फक्त नमूद करते की दादाने अनेक प्रकार सांगितले. पुढच्या येत्या अनेक एपिसोड्स मध्ये आपण ते जसजसे कव्हर करत जाऊ तसं त्याच्याविषयी सविस्तर बोलू. पण अनेक प्रकार तू सांगत असताना माझ्या मनात हे येत होतं की अरे हे सगळं करतो बरोबर आहे, पण याच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे ते प्लॅनिंग. अर्थातच. आर्थिक नियोजन किंवा फायनान्शियल प्लॅनिंग शिवाय ही कुठलीच गोष्ट आपल्याला साधता नाही येणार. नक्कीच. तर हे प्लॅनिंग कसं करायचं? सो जेव्हा कुठलीही व्यक्ती आमच्या समोर येऊन बसते ना नगा, म्हणजे आता समजा उदाहरणच घेऊया की तुझं प्लॅनिंग करायचंय, तुझं म्हणजे तुझं फायनान्शियल प्लॅनिंग करायचंय, आजपासून पुढच्या भविष्यात 5 वर्षात, 10 वर्षात, 15 वर्षात, 25 वर्षात तुला कसे कसे पैसे लागणार आहे, त्याला कॅश फ्लो मॅनेजमेंट असं देखील आपण म्हणू शकतो. पण याबरोबरच आपण जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग असा जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या मते जेव्हा मी फायनान्शियल प्लॅनिंग प्रत्येक व्यक्तीला सांगतो तेव्हा 3 पायऱ्यांमध्ये ते विभागलं गेलेलं आहे. सो त्या पायऱ्या ज्याला आपण लाईफ सिक्युरिटी, हेल्थ सिक्युरिटी आणि वेल्थ सिक्युरिटी अशा 3 पायऱ्यांमध्ये त्याची विभागणी झालेली. लाईफ इज अर्थातच मी कमवता आहे किंवा मी कमवती आहे आणि माझ्या घरातल्या लोकांची डिपेंडन्सी ही माझ्यावर आहे, माझ्या येणाऱ्या इन्कमवर आहे. ओके, सो मला माझी लाईफ सिक्युअर असणं गरजेचं आहे. सो त्याच्या रिलेटेड असणारं प्रॉडक्ट किंवा त्याच्या रिलेटेड असणारं गुंतवणूक ह्याचा विचार मला केला गेला पाहिजे. जेव्हा हेल्थ विषयी विचार करतो तर तेव्हा मेडिक्लेम प्रामुख्याने पुढे येतो. सो आजची गरज, आजचा खर्च जेव्हा आपण विचार करतो, जेव्हा आपण कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जातो, म्हणजे साधं कुठलंही ऑपरेशन करायचं असेल किंवा कुठलाही ट्रीटमेंट घ्यायचं असेल तर अव्वाच्या सव्वा पैसे खर्च होतात आणि ते सगळे पैसे खर्च होताना तो जर माझ्या इन्व्हेस्टमेंटला किंवा माझ्या बचतीला डेंट पडणारा असेल तर तो कदाचित माझ्या भविष्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंगसाठी चांगला नाही. त्यामुळे मला हेल्थ हा आस्पेक्ट महत्वाचा आहे आणि त्याचा विचार केला गेला पाहिजे. जेव्हा मी वेल्थ सिक्युरिटी बद्दल बोलतो तर इथे थोडीशी याची संज्ञा ही एलॉबरेट करणं गरजेचं आहे, कारण आपण खूप लिमिटेड थॉट ह्याच्यात देतो. आम्ही कायम असं सांगताना असा विचार करतो की कुठल्याही व्यक्तीची ॲसेट, त्या ॲसेटचं ॲलोकेशन आणि त्याची वेल्थची सिक्युरिटी ही कशा पद्धतीने झाली पाहिजे. म्हणजे तर जगाच्या पाठीवर कुठेही आपण जर गेलो अनघा तर 6 वेगवेगळे ॲसेटचे प्रकार येतात. उदाहरणार्थ कॅश ऑब्लिक लिक्विड, म्हणजे कॅश अर्थातच हार्ड कॅश नाही तर इमर्जन्सी. बरोबर. सेकंड इज डेट, DEBT डेट. आता हे एलॉबरेटली जसं तू मगाशी म्हणालीस की आपण आपल्या येणाऱ्या पॉडकास्टमध्ये हे एलॉबरेटली सांगणार आहोत. आता फक्त मी टाईप ऑफ ॲसेट्स काय आहेत हे इथे सांगतोय, नमूद करतोय. तर कॅश ऑब्लिक लिक्विड, डेट, त्यानंतर कमॉडिटी, 4th इज इक्विटी, 5th इज रिअल इस्टेट, 6th इज आर्ट अँटिक. सो म्हणजे मी कायम सांगतो की जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तर ह्या 6 प्रकारच्या ॲसेटमध्ये प्रामुख्याने हे क्लास आपण असं म्हणू शकतो, ॲसेटचे वेगवेगळे प्रकार. आपण कुठलंही गुंतवणुकीचं किंवा बचतीचं प्रॉडक्ट जर घेतलं तर हे या 6 पैकी एका कुठल्या तरी ॲसेटच्या अंडर विभागलं जाणार आहे. ओके, याच्या डिटेलमध्ये आपण चर्चा नक्कीच करूया. जसं तू आता सांगतोयस, मला असं वाटतं की हे सगळं जेव्हा आपण प्लॅनिंग करत असतो सगळ्यात महत्वाची असतात ती लक्ष्य आणि उद्दिष्ट. तुमचा फोकस काय आहे किंवा तुम्हाला एकूण तुमची विजन पुढची कशी असणं अपेक्षित आहे किंवा जे काही. तर एखाद्या उदाहरणाने हे समजावून सांगशील का की काय उद्दिष्ट आणि काय लक्ष्य असेल तर आपण ते साध्य कसं करू शकतो? अगदीच सांगता येईल की अगदी आता समजा असं क्षणभर गृहीत धरूयात की 30 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याची मिसेस आहे 28 वर्षांची. तर आता ह्यांच्या आयुष्यात उद्दिष्ट किंवा गोल काय असू शकतात?
सो आम्ही जेव्हा आमच्याकडे अशी लोक येतात तेव्हा आम्ही गोल शीट नावाचा एक प्रकार तयार केलेला आहे. बरं व्हॉट म्हणजे इज गोल शीट? तर त्या गोल शीटमध्ये आम्ही 25-30 वेगवेगळे फायनान्शियल गोल्स लिहिलेले आहेत. हम्म, उदाहरणार्थ की मला घर घ्यायचंय हे माझं हम्म, गोल आहे. त्यानंतर मला मुलांची उच्च शिक्षण करायची आहेत हे गोल आहे. बरोबर मला वर्ल्ड टूर करायची हे माझं गोल आहे. माझ्या मुलानं किंवा मुलीनं योग्य पद्धतीचं स्टार्टअप सुरू करावं किंवा व्यवसाय सुरू करावा, तर त्याच्यासाठीचं माझं गोल आहे. मला गाडी घ्यायची हे माझं गोल आहे. असंख्य व्हरायटी ऑफ गोल्स आहेत अनघा. ओके, तर त्या गोल शीटमध्ये ही सगळी मांडणी केलेली आहे. ह्याच्या व्यतिरिक्तही असंख्य गोल असू शकतात असं आम्ही कायम लोकांना सांगतो. हम्म, आणि मग जे आपण त्या तिशीतल्या मुलाचं किंवा कुटुंबाचं उदाहरण आपण घेतोय, तर ही सगळी गोलची मांडणी करून आणि त्याला प्रायोरिटाईज करून, ओके. असा मी शब्द इथे घालेन. हम्म, प्रायोरिटी जेव्हा मी म्हणतो तर तेव्हा मला घर घ्यायचंय, तर माझ्या पुढच्या 3 ते 5 वर्षात मला ते गोल अचीव्ह करायचंय. हम्म, तर मग ती प्रायोरिटी झाली. म्हणजे गोल शीटमध्ये लिहिताना मी माझं ड्रीम होम हम्म. हे 3 ते 5 वर्षाच्या प्रायोरिटी शीटमध्ये किंवा त्या गोल बॉक्समध्ये मी मेन्शन करतोय. मला मुलाचं हायर एज्युकेशन किंवा मुलीचं हायर एज्युकेशन करायचं आहे. आत्ताच नुकतं लग्न झालेलं आहे, वर्ष दीड वर्षांपूर्वी. अजून मुलंही जन्माला घातलेलं नाहीये, पण 18-20 वर्षानंतर ते उच्च शिक्षण हे सुरुवात होणार आहे. सो त्याची प्रायोरिटी मला त्या पद्धतीने सेट करायची आहे. मग माझ्या प्रायोरिटी शीटमध्ये, गोल शीटमध्ये मी मेन्शन करतो 10 इयर्स अँड अबव्ह. सो असं गोल असू शकतं. ओके. बऱ्याचदा असं आत्ता हल्ली बघायला मिळतं हल्लीच्या जनरेशनमध्ये की चेंज इज दी ओनली कॉन्स्टंट थिंग. खरंय. ओके, म्हणजे मी घर घेतलंय 5 वर्षानंतर, पण एव्हरी 3 इयर्स मला ते रिन्युएट करायचंय, Right. असंही गोल असू शकतं. सो गोल कुठल्याही प्रकारचा असू शकतो. गोल मे बी फॉर 1 डे, 1 इयर, 10 इयर, 15 इयर, 20 इयर्स, अगदी रिटायरमेंट पर्यंतचं. सो कुठल्याही ड्युरेशनचं गोल असेल तर त्याचं प्लॅनिंग जर योग्य पद्धतीने झालं आणि अर्थातच तू ज्या लक्ष्याबद्दल बोललीस ते लक्ष जर समोर ठेवून मी जर इन्व्हेस्टमेंट, फायनान्शियल प्लॅनिंग जर केलं, तर कदाचित मला त्याची मांडणी करणं आणि तो कॅश फ्लो त्यावेळी योग्य पद्धतीने मिळणं हे साध्य करता येऊ शकतं. तू सांगत असताना गोल्स तर डेफिनेटली खूप आहेत, काही शंका नाही. पण बऱ्याचदा त्याला फाटे पण फुटतात. म्हणजे वाटत तर खूप असतं की मुलासाठी आपण 20 वर्ष गुंतवणूक करूया, पण तेवढ्यात अचानक वाटतं की आपण वर्ल्ड टूर करून येऊ आणि सगळा पैसा रिकामा होतो. मग अशा वेळेला हे प्लॅनिंग यशस्वी करण्यासाठी म्हणजे कोणत्या गोष्टी 100% लक्षात ठेवल्या पाहिजेत? सो सगळ्यात महत्वाचं इथे काय की मला गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग. ओके, मी जे गोल आहेत ते डिफाईन केलेले आहेत आणि म्हणूनच कुठेतरी त्या गोलची मांडणी होणं गरजेचं आहे. प्रायोरिटी त्याला देणं गरजेचं आहे. ठीक आहे, मला मनातून वाटतंय मला वर्ल्ड टूर करायची आहे, पण माझे प्रायोरिटीचे गोल काय आहेत? म्हणजे मी कायम सांगतो की 2 गोल हे प्रामुख्याने आयुष्यात अत्यंत महत्वाचे आहेत, त्याला सेकंड थॉट नाही. ओके, कुठले ते गोल? एक तर रिटायरमेंट प्लॅनिंग, कारण आता आपल्याला पेन्शन नाहीये. ओके, प्रायव्हेट जी लोक काम करतात त्यांना तर मुळीच पेन्शन नाहीत आणि जे गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत त्यांना तर 2005 नंतर त्यांनाही पेन्शन नाहीये. सो पेन्शन, रिटायरमेंट प्लॅनिंग हे महत्वाचं गोल आहे आणि मुलांची शिक्षण हे महत्वाचं गोल आहे. म्हणजे याला सेकंड थॉट नाहीये. जेव्हा मी महत्वाचं गोल आहे असं म्हणतो, त्याला सेकंड थॉट नाहीये. माझा प्रश्न तोच आहे दादा की बऱ्याचदा असं होतं की आपण ठरवतो खूप, पण ते गणतं. हो, एक्झॅक्टली ना. मग अशाला काय करायचं? याच्यात कसं आहे की मला माझ्या भावनांना आवर घालायचं आहे. एक दुसरी महत्वाची गोष्ट, जे गोल डिफाईन केले, ज्या प्रायोरिटीने डिफाईन केले, त्या प्रायोरिटीनेच त्याच्याकडे बघणं मला गरजेचं आहे. 2, तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की इथे फायनान्शियल प्लॅनर किंवा इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटची भूमिका देखील तितकीच महत्वाची आहे. कारण बिहेवियर पॅटर्न अंडरस्टँड करणं, त्या माणसांच्या किंवा त्या फॅमिलीच्या इमोशनवर कंट्रोल ठेवणं, म्हणजे जसं बाजार वर जाताना आणि खाली येताना इमोशन कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे, तसंच असं जे देखील मला काही झालं तरी मी 5 वर्षानंतर गोल ठरवलेलं होतं, पण मला पुढच्या वर्षीच जायचंय. आता असं बऱ्याचदा होतं ना की माझी मित्र किंवा मैत्रिणी सिंगापूरला जाऊन आलेत, मलाही जावंसं वाटतं. ओके, पण हा भावनांवरचा कंट्रोल, कारण मला मिळणारं उत्पन्न, माझा असणारा कॅश फ्लो आणि माझे असणारे ॲस्पिरेशन याची कुठेतरी सखोल माहिती असणं आणि कुठेही आपल्याला जगाशी कॉम्पिटिशन करायला जायचं नाहीये याची कुठेतरी प्रॅक्टिकल अप्रोच ठेवणं, ओके, हे अत्यंत गरजेचं आहे. सो हेच मी इथे सांगेन. येस. म्हणजे आणखी एक महत्वाचा भाग मला या सगळ्यात वाटतो जे तू आता सांगतोयस. मी मग एखादं रिसेंटमध्ये आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत. तर असं एखादं उदाहरण सांगशील की तू त्यांना कशा पद्धतीने मोल्ड केलंस आणि नाव व्हॉट दे आर डुईंग?
सो आपण मागच्या एपिसोडमध्ये जो उदाहरण घेतलं होतं अनघाताई, की अकाउंटंट 1000 रुपयाची SIP वाढत 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 साधारण एक 15-20 वर्षानंतर ते आता 1.5-2 लाख रुपयांच्या SIP पोहोचलेत. सो असं जेव्हा टप्प्याटप्प्याने ते गणित वाढत जाते, म्हणजे उदाहरण हेच आहे की जेव्हा आपण ग्रॅज्युअली आपली इन्व्हेस्टमेंट, आपली मॅच्युरिटी टुवर्ड्स दी इन्व्हेस्टमेंट आपण करत नेतो, तर हळूहळू पैसे आपले इतके तयार होत जातात, कंपाऊंडिंग त्याचं योग्य पद्धतीने होत जातं. म्हणजे त्याच अकाउंटंटची आज परिस्थिती किंवा आज जरी तो फायनान्स डायरेक्टर असला त्या कंपनीत, तर त्याला मिळणारा पगार वर्सेस त्याची असणारी इन्व्हेस्टमेंट आज जी क्रिसनकडे त्याची गुंतवणूक आहे आणि त्याचं जे व्हॅल्युएशन आज आहे, तर मला सांगायला इथे नक्की आवडेल, कारण आपण मागच्या वेळी म्हणालो होतो कोटीच्या कोटी उड्डाणांमधलं ते एक कुटुंब किंवा ती एक व्यक्ती आहे. तर त्यातून आज जर त्याने ठरवलं तर दर महिन्याला तो त्याच्या सॅलरी इतके पैसे पुढची 25, 30, 40 वर्ष घेऊ शकेल, इतका कॉर्पस त्याच्याकडे तयार झालेला आहे. आणखीन एक उदाहरण मी इथे ऍड करेल. मी कायम व्हरायटी ऑफ माझ्या सेशनमध्ये हे उदाहरण देतो, कारण जनरली एक थॉट प्रोसेस आपल्याकडे कायम म्हटली गेलेली आहे की जेव्हा मी फिजिकल ॲसेटमध्ये गुंतवणूक करेल ती जास्तीत जास्त चांगली आणि तिथे मिळणारा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा खूप असतो. तर असंच एक बिल्डरचं माझ्याकडे उदाहरण आहे. 2006 साली, एप्रिल 2006 साली 1000 रुपयाची SIP एका फंडमध्ये सुरू केली. ओके, जेव्हा त्यांनी ती सुरू केली तेव्हा त्याचं युनिटची किंमत ही 30 रुपये होती. आज ऑलमोस्ट ती 4000 रुपयांच्या घरात आहे एका युनिटची किंमत. साधारण त्याने 2,60,000 रुपये गुंतवणूक केलेले आहेत आणि त्याचे इन्व्हेस्टमेंटची आत्ताची व्हॅल्यू साधारण 21 लाख रुपये आहे. सो आता सांगतोय काय मी, ते सांगण्याचा काय प्रयत्न करतोय की मी 1000 रुपयाची SIP त्या बिल्डरची जी घेतली, आज त्या 1000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट कॉस्ट ही 2,60,000 रुपये वर्सेस त्याचं व्हॅल्युएशन 21 लाख रुपये. या दोन्ही रकमांनी त्या बिल्डरच्या आयुष्यात कुठलाही फरक पडत नाही. आणि जेव्हा जेव्हा मी त्याला भेटतो, यंगच मुलगा आहे, साधारण आता तो 40-41चा असेल. ओके, सो मित्र आहोत आम्ही चांगले, आणि सांगताना मी कायम त्याला सांगतो की बघ निलेश, की तू ही गुंतवणूक जर 1000 रुपयांच्या ऐवजी 10,000 रुपये महिना केली असती तर हीच व्हॅल्यू आज 21 लाख नसून 2,10,00,000 रुपये असती. हीच गुंतवणूक जर तू 1 लाख रुपये महिना केली असती तर, म्हणजे आपण कॅपॅसिटी बद्दलही मगाशी बोललो की बऱ्याचदा आपण ठरवतो आणि ती कॅपॅसिटी आपली नसते किंवा आपण ते ठरवून देखील करू शकत नाही, तर तेव्हा कदाचित ती कॅपॅसिटी त्याची नव्हती देखील. तर आज तीच 1 लाख रुपयाची गुंतवणूक जर महिना असती SIPच्या माध्यमातून तर ती व्हॅल्यू आज 210 करोड रुपये असती. तर हाच फरक आहे. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट अनघा तेवढाच आहे, 17.56% वार्षिक कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रिटर्न असं आपण त्याला म्हणू शकतो, की एवढा परतावा त्याच्या इन्व्हेस्टमेंटला किंवा त्या SIPला मिळालेला आहे. पण जर मी व्हॉल्यूम पहिल्या दिवसापासून ठेवला असता तर आज कदाचित त्याला लागणारा बिझनेसचा पैसा त्याच्याकडे उभा असता, जो आज कदाचित मोठ्या प्रोजेक्टसाठी त्याला बँकांची दारं ही घासायला लागतात किंवा बँकेत 4 वेळा जायला लागतंय. सो उदाहरणं भरपूर आहेत, पण जेव्हा मी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो किंवा कंपाऊंडिंगचा विचार करतो तेव्हा अशा पद्धतीने पावलं जर उचलली गेली तर कदाचित ते फायनान्शियल फ्रीडम माझ्याकडे राहतं आणि मी योग्य निर्णय हा घेऊ शकतो. भूषणदादांनी अनेक टिप्स सांगितल्या, पण आज 5 सप्टेंबर आहे, अनेक गोष्टी तो आपल्यापर्यंत पोहोचवतोय. तसं आपल्याला घडवणाऱ्या शिक्षकांचा आज शिक्षक दिन आहे, तर त्यांच्यासाठी क्रिसेंट एक खास उपक्रम घेऊन येतो, शिक्षक हो तुमच्यासाठी. म्हणूनच या निमित्ताने दादा तुला प्रश्न विचारायचा आहे की अशा शिक्षकांसाठी काही खास टिप्स आम्हाला सांगू शकशील का, स्पेशली फॉर देम? हो, सो शिक्षक हो तुमच्यासाठी असा कार्यक्रम आपण रिसेंटली 2025ला नगात सुरू केला. 30 मे 2025 रोजी हा कार्यक्रम आपण केला. आता त्या कार्यक्रमाबद्दल फारसं सांगणार नाही, ज्यांना बघायचंय ते युट्यूबवर जाऊन क्रिसेंटच्या बघू शकतात, कारण शिक्षक हो तुमच्यासाठी अशा कार्यक्रमानेच त्याची लिंक आहे आणि त्याच्या डिटेल आहेत ते सगळा कार्यक्रम. तो तर बेसिकली शिक्षकांना मला हेच सांगणं आहे आणि त्याच्यासाठीच तो कार्यक्रम आपण केला होता की एक तर शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात, विद्यार्थी घडले तर इकॉनॉमी घडणार आहे आणि तर भारत देश पुढे प्रगती करणार आहे. सो हा उद्देश होता की त्यांना ग्रॅटिट्यूड हा दिला जावा. ॲट दी सेम टाइम त्यांचं इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, किंबहुना गावात काम करणारा शिक्षक, छोट्या छोट्या गावांमध्ये काम करणारा शिक्षक हा पोस्टल स्कीम किंवा LIC किंवा ट्रेडिशनल जे प्रॉडक्ट आहेत ह्याच्या बाहेर जाऊन फारसा विचार करत नाही. चाकोरीबद्ध आयुष्य त्याचं असतं आणि तेवढाच तो विचार केला जातो. तर त्याने आत्ता रनिंग ट्रेंडमध्ये असणारे प्रॉडक्ट किंवा ज्याच्यामध्ये त्याची गुंतवणूक योग्य पद्धतीने होऊन त्याला चांगला परतावा मिळू शकतो, त्याची सगळी स्वप्न पूर्ण होऊ शकतात, असे काही प्रॉडक्ट अवेलेबल आहेत का, आणि ते नक्कीच आहेत
तर त्याचा विचार त्याच्यासमोर मांडता यावा याच्यासाठीच तो काठ हा घालण्यात आला होता. आणि मला सांगायला आवडेल अनघाताई, की तो कार्यक्रम लाईव्ह एका शिक्षिकेने अटेंड केलेला. तिला त्या दिवशी येणं शक्य झालं नाही. भोसरीतल्या त्या शिक्षिका आहेत. आणि मग त्यांनी साधारण कार्यक्रम झाल्यानंतर म्हणजे जून एंडला, म्हणजे 30 मेला तो कार्यक्रम झाला, पण जून एंडला ऑफिसमध्ये येऊन धडकी दिली, म्हणजे आपल्या ऑफिसला धडकल्यात त्या येऊन. अर्थातच ते रेडिओचे माझे कार्यक्रम ऐकत होत्या, आपले पॉडकास्ट रेग्युलरली त्या ऐकत होत्या. आणि मग त्यानंतर तो कार्यक्रम त्यांना आवर्जून आवडला, की असा काहीतरी कार्यक्रम कृष्ण घेऊन येत आहे. आणि मग तो फिजिकली जरी त्या अटेंड करू शकल्या नाहीत, लाईव्ह त्यांनी अटेंड केला होता, म्हणजे ऑनलाईन अटेंड केला होता. आणि ऑफिसला येऊन त्या धडकल्यात. सो सगळ्या डिस्कशन नंतर त्यांनी SIPचं महत्व समजून घेतलं, गुंतवणुकीचं अर्थातच महत्व समजून घेतलं. आतापर्यंत त्यांनी काय काय गुंतवणूक केली ह्याच्याबद्दल डिटेल चर्चा झाली. आणि सांगायला आवडेल की त्यांची 80,000 रुपयांची SIP त्या शिक्षिकेनं दिली, कारण हे क्लिअर होतं की 2005 नंतरची त्यांची सर्व्हिस होती आणि रिटायरमेंटसाठीचा कॉर्पस त्यांच्याजवळ नव्हता, किंवा योग्य पद्धतीने त्यांची गुंतवणूक ही झालेली नव्हती. हे त्यांनी मान्य केलं आणि इन्व्हेस्टमेंटला सुरुवात झाली. सो प्रत्येक शिक्षकाला माझं हे सांगणं आहे की पुढे या, योग्य गुंतवणुकीचा विचार करा. आणि अशा संस्था आहेत की ज्या तुमच्यासाठी योग्य पद्धतीने योग्य प्लॅनिंग करून द्यायला तयार आहेत. आमची क्रिसेंट पण आहे, त्याच्यामुळे वेलकम. तुमच्यातले अनेक शिक्षक आमच्यापर्यंत पोहोचोत अशीच मनापासून सदिच्छा. आणि तुम्हा सगळ्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. तुम्हाला कसा वाटला पॉडकास्ट आम्हाला कमेंट करून कळवा. आणि जरूर बघत राहा कोटीच्या कोटी उड्डाणे. आमचं चॅनलही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. क्रिसेंट MFD या चॅनलवर पुढच्या एपिसोडमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत नमस्कार.